आज आपण कोथिंबीर वडी करायची आहे। वडी तर आपण नेहमीच करतो, पण वडी तेलकट होते। वडी तेलकट होऊ नये यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत। चला तर आपण सुरू करूया। एक जुडी कोथिंबीर घेतली, भरपूर पाण्याने धुवून घेतली। आता ही धुवून आणि सुकवून घ्यायची, म्हणजे पिठे जास्त मावत नाहीत। कोथिंबीर ओलसर राहिली, पिठे जास्त मावली तर त्याची चव बिघडते। कोथिंबीर वेळीवर न कापता एकत्र पकडून सुरीने कापायची, म्हणजे 2-3 मिनिटात लगेचच कापून होते। परातीमध्ये बारीक कोथिंबीर घेतली, तीळ, ओवा, हळद, हिंग, मीठ, आलं, लसूण, मिरचीचा ठेचा घातला आणि बेसन घातला। आता बेसन आपल्याला आवश्यकतेनुसार घालायचं आहे। पीठ मळताना मी याच्यामध्ये एक ट्रिक केलेली आहे, ज्यामुळे वडी तेल शोषणार नाही आणि कुरकुरीत पण होईल। तर याच्यामध्ये बारीक रवा पाववाटी घालायचा आहे। रवा तळल्यानंतर कुरकुरीत होतो, त्याच्यामुळे वडी पण कुरकुरीत होते। याशिवाय आपल्याला ज्वारी किंवा तांदळाचं पीठ 2 चमचे घालायचं आहे, त्याच्यामुळे वडी एकसंग होते, मध्ये मध्ये सुट्टी होत नाही, पोकळ राहत नाही, त्याच्यामुळे वडी आतमध्ये तेल शोषत नाही। कोथिंबीरीच्या पिठाचे चपट्या आकाराचे गोळे बनवून घेतले आणि हे चाळणीमध्ये आपण 10 मिनिट वाफवून घ्यायचे। हे गोळे आहेत आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे। गरम गरम आपण वडी कापली तर तेल ओढते आणि नीट व्यवस्थित कापले जात नाहीत, म्हणजे गरम असताना त्याचे तुकडे पडतात। मोठ्या आचेवर भरभर आपल्याला वडी तळून घ्यायची। खूप वेळ तेलामध्ये वडी ठेवायची नाही, नाहीतर ही तेलकट होते। सविस्तर कृती पाहण्यासाठी टायटलवरील त्रिकोणावर क्लिक करा। बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि तेलकट न होणारी कोथिंबीर वडी तयार आहे।